मनसेच्या मीरा रोडमध्ये निघणाऱ्या मराठी एकजूट मोर्चापूर्वी मनसे नेते अविनाश जाधवांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पहाटे 3 वाजता घेतलं ताब्यात। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त। महाविकास आघाडीचे नेते आज विरोधी पक्षनेते पदाबाबत अध्यक्षांना पुन्हा देणार स्मरणपत्र। ठाकरेंच्या शिवसेनेच्या भास्कर जाधवांचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चेत। राज्यातील शिक्षक आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार। आज आणि उद्या राज्यातील शेकडो शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा। वर्षावर पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मंत्र्यांना आदेश। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जेपी नड्डांची आज घेणार भेट। भाजप प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच रवींद्र चव्हाण दिल्लीत। शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा, राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। पुणे जिल्ह्यातील 61 पूल लवकरच जमीनदोस्त होणार। कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर घेतलेल्या आढाव्यानंतर समोर आलेल्या माहितीनंतर घेतला निर्णय। पूल पाडण्याच्या कार्यवाहीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। सरन्यायाधीश भूषण गवई आज विधान मंडळातर्फे केला जाणार त्यांचा सत्कार। भारताची राज्यघटना या विषयावर सरन्यायाधीश गवई उपस्थितांना करणार संबोधित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।